हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू शोनाज ब्युटी पार्लर. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आज माझ्या मॉडेलची एंगेजमेंट आहे, जिला तुम्ही वेगळ्या-वेगळ्या लुकमध्ये नेहमी बघत आला आहात. महाराष्ट्रीयन ब्रायडल लुक, नॉर्थ इंडियन ब्रायडल लुक, इव्हन निका वेडिंग लुक. त्यासोबतच दुर्गादेवी, काली माता, नवदुर्गाच्या रूपातसुद्धा तुम्ही तिला पाहिलं आहे. हो, हीच ती माझी मॉडेल. आज तिची एंगेजमेंट आहे. चला तर बघूया तिचा एंगेजमेंट लुक कसा होतोय. हे आम्ही एंगेजमेंटचा मेकअप करण्यापूर्वी काही बिफोर क्लिक घेतले होते. तर इथून आमची सुरुवात झाली. त्यानंतर मग मेकअपला मस्तपैकी आम्ही सुरुवात केलेली आहे. ॲज युजुअल सगळ्या ब्राईडप्रमाणे ही सुद्धा खूप जास्त पॅनिक झाली होती आणि खूप जास्त एक्सायटेडसुद्धा होती. तर या सगळ्यामध्ये मी तिचा मेकअप केला आहे आणि हो, ऑब्व्हियसली आजकालच्या ब्राईड सगळ्याच खूप जास्त बिझी असतात. सगळ्या अरेंजमेंट त्यांनाच बघायला लागतात. त्यामुळे ती ऑल टाईम कॉलवरती बिझी होती. सो तिचा मेकअप करता-करता त्याच दरम्यान आम्ही मस्तपैकी बिफोर क्लिक्स घेतले, प्रोडक्ट्सचे व्हिडिओज घेतले आणि खूप छोटे-छोटे शॉर्ट्स घेतले आहेत. कारण नेहमीसारखा आम्हाला व्हिडिओ घेण्यासाठी आज काही वेळ नव्हता. कारण तिची एंगेजमेंट होती, घरामध्ये खूप सारे गेस्ट होते. जसं जमला तसा आम्ही हा व्हिडिओ घेतला आहे. अर्थातच ती माझी मॉडेल असल्यामुळे आणि तिच्या फेसवरती मी खूप वेळा मेकअप केल्यामुळे मला तिचं स्किन प्रेप कसं करायचं किंवा तिच्यासाठी कोणते प्रोडक्ट्स यूज करायचे हे खूप चांगल्या पद्धतीने आयडिया होती. त्यामुळे मला मेकअप करण्यासाठी जास्त काहीसा वेळ नाही लागला. सगळ्यात सुरुवातीला तिचं स्किन प्रिपरेशन करून जे काही डार्क स्पॉट्स वगैरे होते ते मस्तपैकी मी कव्हर करून घेतले आणि त्यानंतर मग फटाफट तिचा मेकअप उरकून घेतलेला आहे. सगळ्यात सुरुवातीला मी या ठिकाणी स्पॉट्स कव्हर करत आहे ऑरेंज करेक्टरने आणि त्यानंतर फाउंडेशन ॲप्लिकेशन, न्यूट्रलायझर वगैरे मी यूज केलं आहे. कारण खूप सारे स्टेप्स जसं मी सांगितलं काही स्किप झाल्या, काही रेकॉर्डिंग केल्या आहेत. तर त्याचप्रमाणे हे फाउंडेशन ॲप्लिकेशनच्या वेळेची व्हिडिओ आहे आणि ती काही शांत बसणाऱ्यातली नव्हती. त्यामुळे आमच्या गप्पा कंटिन्यू चालू होत्या. गप्पा, इव्हन तिला येणारे कॉल्स, गेस्ट जे होते ते येऊन जाऊन तिला आवाज देत होते आणि नेहमी ज्याप्रमाणे ती माझी मॉडेल बनते त्यावेळेला ती अगदी खूप स्टेबल अशी बसलेली असते. तिचं फोकस असतं, कॉन्सन्ट्रेशन असतं. ह्या वेळेला हे सगळं काहीच मला मिळालेलं नाही आहे. कारण ती ब्राईड होती आणि सगळ्या ब्राईडप्रमाणे मला हिला हँडल करावं लागलं. कारण तिच्या डोक्यावरती म्हणजे ज्या पद्धतीने ब्राईड्स कोणीही ब्राईड असतात त्यावेळेला त्यांना खूप वेगळा बर्डन असतो. त्यांच्या डोक्यावरती खूप जास्त प्रेशर असतो. गेस्ट कसे येणार, कधी येणार, प्रत्येकाला लोकेशन पाठवा. ह्या सगळ्या कामामध्ये आजकाल ब्राईड्स बिझी असतात. घरामध्ये जे कोणी असतात, भाऊ असतात, पप्पा असतात, हे सगळे प्रत्येकजण तर त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कामं करतातच, नो डाऊट. पण आजकालच्या ब्राईड्सला स्वतःवरती घेण्याची खूप जास्त सवय आहे आणि ते स्वतःवरती सगळी कामं ओढावून घेतात आणि मग आपल्या मेन डेच्या दिवशी जो सेलिब्रेशनवाला दिवस आहे त्या दिवशी त्या गोंधळतात, घाबरतात, पॅनिक होतात. तर हिचंसुद्धा असंच झालेलं आहे, काहीसं वेगळं झालेलं नव्हतं. तर त्यामुळे मी आज काही तिच्याकडून जास्त एक्स्पेक्टेशन केले नाही, की ही मला खूप जास्त कोऑपरेट करेल. जसं ब्राईड्ससोबत मी त्यांना हँडल करते तसंच हिलासुद्धा हँडल केलेलं आहे. तर पूर्णपणे असा बेस कंप्लीट करून झाल्याच्या नंतर आयब्रो फिलिंग केलेलं आहे. कारण ह्यांचे आयब्रो खूप असे थिन आहेत आणि लाईट आहेत. तर त्याच्यामुळे त्याला आयब्रो वॅक्स मी यूज केलेला आहे आणि त्यानंतर मग आय मेकअप स्टार्ट केलेला आहे. आय मेकअप स्टार्ट करताना मी अगदी लाईट कलरच यूज केलेले आहेत. कारण जेव्हा मॉडेलला वरती आपण मेकअप करतो त्यावेळेला थोडा हेवी करतो. कारण आपल्याला फोटोशूट करायचे असतात, स्टुडंट्सला शिकवायचं असतं. तर त्यामुळे थोडं जास्त प्रोडक्ट्स यूज करून आणि थोडे ब्राईट्स कलर आपण यूज करतो. पण या ठिकाणी आज तिला ब्राईड बनायचं होतं आणि तिचा एंगेजमेंट होता. सो त्यामुळे मी खूप लाईट कलरसोबत तिला मेकअप केला आहे आणि आय मेकअपसुद्धा अगदी न्यूड असा खूप सेटल असा लूक ठेवलेला आहे. माझ्या ब्राईडचे आउटफिट जे होते त्याची फर्स्ट साडी जी होती ती रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये होती आणि सेकंड साडी जी होती ती फक्त ग्रीन कलरमध्येच होती. तर त्यामुळे मी थोडं आउटर कॉर्नरला म्हणजे क्रीज लाईनच्या इथे थोडा रेड आणि पिंकिश असा शेड यूज केलेला आहे आणि इनर कॉर्नरला मी फक्त आणि फक्त गोल्डन शेडसोबतच आय मेकअप यूज केलेला आहे. कारण अगदी ते ग्रीन वगैरे हे सगळे कलर आपण रेग्युलर मेकअप किंवा न्यूट्रल मेकअपमध्ये नाही यूज करू शकत किंवा आजकालच्या ब्राईड्सचे जे एक्स्पेक्टेशन असतात की नो मेकअप लूक किंवा मग सेटल सोबर मेकअप लूक यामध्ये आपण ब्राईट कलर नाही यूज करू शकत. जे भडक कलर असतात फॉर एक्झाम्पल ब्ल्यू कलर झाला, ब्लॅक कलर झाला किंवा मग ग्रीन कलर झाला. जर कस्टमरला रिक्वायरमेंट आहे किंवा कस्टमर त्या कलरसोबत ओके आहे तर तुम्ही ते यूज करू शकता. पण ज्या ठिकाणी
तुमचा क्लायंट, तुमची ब्राईड त्या कलरसोबत कम्फर्टेबल नाही आहे, तर तुम्ही त्या कलरसोबत एक्सपेरिमेंट त्यांच्यावरती करू नका. कारण तो त्यांचा स्पेशल दिवस असतो आणि त्या दिवशी त्यांना जे एक्सपेक्टेड आहे, हे आपल्या कामातून त्यांना देणं हे आपलं राईट्स बनतात. तर त्यामुळे ते तुम्ही त्यांना खूप चांगल्या पद्धतीने डील करा आणि त्यांना हॅपी ठेवा. तर या ठिकाणी मी अगदी लाईट आय शॅडोसोबत हे काम कंप्लीट केलेलं आहे आणि आउटर कॉर्नरवरती मी ज्या पद्धतीने सांगितलं होतं, साडीची बॉर्डर थोडी रेड अशी होती. रेड आणि पिंक कॉम्बिनेशनमध्ये होती, कारण तो फिरता कलर होता. तो मी तसाच शेड ठेवलेला आहे आणि विंग्स लायनरसोबत मी आय मेकअप कंप्लीट केलेला आहे. आय मेकअप करून झाल्याच्या नंतर मग त्यावरती आयलॅशेस ॲप्लिकेशन आणि मस्करा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची प्रोसेस झालेली आहे आणि या दरम्यान पुन्हा एकदा आम्हाला काही शूट करण्यासाठी वेळ नाही मिळाला, त्यामुळे आय मेकअप कंप्लीट झाल्याच्या नंतर मी पुढचा काही क्लिक्स घेतलेले आहेत. चला तर ते बघूयात. आय मेकअप कंप्लीट झाल्यानंतर कॉन्टोरिंग, ब्लशर आणि हायलायटर या सगळ्या स्टेप्ससोबत मी हा मेकअप कंप्लीट करत आहे आणि या ठिकाणी माझ्या ब्राईडचा फेस अगदी पातळ आहे. खूप जास्त कॉन्टोरिंगची गरज नाही. चबी फेस नाही आहे. तर त्याच्यामुळे जास्त काही असं कॉन्टोरिंगची गरज नाही लागली आणि ज्या ठिकाणी आपल्या ब्राईडचा किंवा मॉडेलचा चेहरा हा बारीक असतो, तर त्या ठिकाणी आपल्याला त्यांचे चीक्स हे थोडे पॉपअप करायचे असतात. तर त्याच्यामुळे मी ह्यांना जे चीक्सवरती ब्लश ऑन केला आहे, तो थोडा पुढच्या बाजूला केला आहे. जर आपल्या ब्राईड्सचे चीक्स चबी असतात, त्या ठिकाणी आपल्याला इयरच्या साईडला म्हणजे हेअरलाईनच्या साईडला आपल्याला ब्लश ऑन घेऊन जायचं असतं आणि ज्या ठिकाणी तुम्हाला चीक्स थोडे हेवी दाखवायचे असतात, तर त्या ठिकाणी आपण ब्लश ऑनला थोडं पुढच्या बाजूला प्लेसमेंट देतो आणि यानंतर मग चिकबोनवरती मस्तपैकी हायलायटर अप्लाय करून झाल्याच्या नंतर मग लिपस्टिक ॲप्लिकेशन केलेलं आहे. लिपस्टिक ॲप्लिकेशनसाठी सगळ्यात सुरुवातीला लिप लाईन करून घेतलं आहे. जेव्हा पण आपण लिप लाईन करून घेतो, त्यावेळेला आपण थोडा डार्कर शेड जर सिलेक्ट केला, तर त्या ठिकाणी आपले लिप्स थोडे पॉपअप होतात आणि आउटर कॉर्नर डार्क असल्यामुळे लिप्सला एक प्रकारे कॉन्टोर क्रिएट होतो. तर कॉन्टोरिंग केल्यामुळे त्याचा शेप थोडा उठून दिसतो. तर मी या ठिकाणी थोडा मरून शेडमध्ये लिप लाईन अप्लाय केला आहे आणि त्यानंतर लिपस्टिक यूज केली आहे. तर लिपस्टिकसुद्धा मी थोडी डार्क शेडमध्येच प्रिफर करणार आहे, जेणेकरून आपला मेकअप न्यूड आहे, सटल मेकअप लूक आहे. तर लिपस्टिकसुद्धा अगदी न्यूड वगैरे लावली तर ती एवढी काही सूट नाही होणार. तर त्यामुळे मी लिपस्टिकचा शेड थोडा डार्कर सिलेक्ट करणार आहे. लिपस्टिक कंप्लीट करून झाल्याच्या नंतर हेअरस्टाईल, साडी ड्रॅपिंग आणि ज्वेलरी वेअर करायची बाकी होते. तर ह्या सगळ्या कामांसाठी हार्डली 15 टू 20 मिनिट्समध्ये मॅक्सिमम हे कंप्लीट करून घेतलं, कारण आम्हाला निघायला खूप जास्त उशीर होत होता आणि या ठिकाणी आमच्या ब्राईडचा हा लूक कंप्लीट झालेला आहे. तर टिकली लावतानाचा किंवा मग ती ज्वेलरी सरळ करतानाचे काही शूट्स घेतले, कारण ऑब्व्हियसली मला रील्स शेअर करायचे असतात. तुमच्यापर्यंत छोटे-छोटे रील्स मला पोहोचवायचे असतात. म्हणून मी हे क्लिक घेतलेले आहे आणि बट ऑब्व्हियस आपल्याला ब्राईडला काळा टिक्का नक्की लावायचा असतो, कारण ब्राईडला नजर नको ना लागायला. म्हणून मी या ठिकाणी मस्तपैकी काळा टिक्का लावतानाचा सुद्धा एक व्हिडिओ क्लिक केला आहे, मेकअप फिक्सर केला आहे आणि त्यानंतर फोटोग्राफरने खूप छान-छान असे शूट केलेले आहेत, जेणेकरून त्या ब्राईड्सचे नंतर मग आम्हाला व्हिडिओ आणि फोटोज पोस्ट करता येतील. कारण कधीही फोटोग्राफर जे ब्राईड किंवा ग्रूमकडून असतात, त्यांच्याकडचे फोटोज आपल्याला मिळायला खूप जास्त उशीर होतो किंवा कधी-कधी ते मिळतच नाहीत. तर त्यामुळे खूप चांगला कॅमेरा किंवा खूप चांगला मोबाईल, चांगले रिंग लाईट हे तुम्हाला नेहमी कॅरी करायचं आहे, जेणेकरून तुम्ही केलेलं काम हे सगळ्यांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचवता येईल आणि तुमचे फॉलोवर्स किंवा तुमचे सबस्क्रायबर जे कोणी आहेत, त्यांना तुमचं केलेलं काम हे खूप छान पद्धतीने दिसेल. त्यानंतर हॉलवरती गेल्यावरती माझ्या ब्राईडने स्वतः ग्रूमचा मेकअप केला, कारण ती माझी स्टुडंटसुद्धा आहे ॲज वेल ॲज ती स्वतः मेकअप आर्टिस्ट आहे. त्यामुळे माझ्या ग्रूमचा मेकअप मी करणार. तर या पद्धतीने तिने स्वतःच्या ग्रूमचा मेकअपसुद्धा करून घेतलेला आहे आणि खूप छान असा मेकअप करून झाल्याच्या नंतर त्यांचं ओटी भरण वगैरे हे सगळं झालं आणि त्यामध्ये तिला साडी देण्यात आली आणि त्यानंतर मग तिचा आम्ही साडी वगैरे चेंज करून सेकंड लूक केलेला आहे. तो पुढे बघूयात. सेकंड साडीवरचा हा लूक आहे आणि त्यानंतर याच लूकवरती एंगेजमेंट सेरेमनी पार पडली. दोघेसुद्धा खूपच सुंदर दिसत होते आणि हा एंगेजमेंट सेरेमनीचा जो काही फंक्शन होता तो खूप सुंदर पार पडला.
त्यानंतर ब्राईडने ग्रूमसाठी खूप छान असा एक डान्स परफॉर्मन्स सुद्धा पूर्णपणे खूप छान असा पार पडला आणि त्यानंतर आम्ही पॅकअप करून घरी निघालो. गाईस, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.